पहा मी प्रभूची दासी आहे. नमो कृपापूर्ण प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. आणि देवशब्द मनुष्य झाला. नमो कृपापूर्ण प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. ख्रिस्ताने दिलेल्या वचनास अभिपात्र मानून आपण प्रार्थना करूया. प्रभू, आम्ही तुला विनंती करतो की आमच्या अंतःकरणात तुझ्या कृपेचा वर्षाव कर. तुझा पुत्र ख्रिस्त याचे शरीराद्वारे आम्हाला दुधाच्या संदेशाद्वारे प्रकट करण्यात आले. त्याच्या दुःख सणाच्या व पुस्तकाच्याद्वारे आम्हाला पुनरुत्थानाचे वैभव मिळते. ही प्रार्थना आम्ही आमच्या ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे. प्रभू तुम्हा बरोबर असो. आज दुहेरी संगम आहे. कारण 14 तारीख ख्रिस्त सभा पवित्र पुरुषाचा
विजयोत्सव हा सण साजरा करत आहे. आणि आपण आपल्या वेलंकरी माता जी आपली आश्चर्य आहे त्या माऊलीचा सण साजरा करत आहोत. म्हणजे आज दुहेरी हा संगम आहे. एका मुलानं आईला विचारलं की आई पुरुषाविषयी ओळख का नाही करत आहे? लोक गळ्यात पुरुष घालत आहेत, लोक गावाचे वेशे पुरुष बांधत आहेत, लोक हातावर पुरुष करत आहेत, पण खरं पाहिलं पुरुषावर तिथं मारलं असं का? आणि त्यावेळेला त्या आईने असं त्याला सांगितलं बाळा त्या पुरुषाला आपण धारण केलं तर क्रूस आपल्या कारणाचं चिन्ह बदललं आहे. क्रूस हा अपमानाचा होता, छळाचा होता, पण ख्रिस्तानं त्याला प्रेम मागे रक्त थांबलं त्याच्यावर आणि त्याला प्रेमाचं शांतीचं क्षमेचं चिन्ह बनवलं. म्हणून तो गळ्यात घालला, म्हणून आपण विषय हा सण साजरा करत आहोत. आणि माऊली आपली सावली आहे. त्यावर आपण विषयी चिंतन करूया. त्या मित्रांचा व्यवस्थांना आपल्या बापाची आठवण करूया आणि करूया क्षमा मागूया. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधुभगिनींजवळ मी कबूल करते की प्रकटनाने, शब्दाने, कृत्याने काय केले मी पाप केले आहे. माझा अपराध, माझा अपराध, माझा अपराध. मी तुम्हाला बंधुभगिनींना सर्व व तुम्हा बंधुभगिनींना मी विनंती करते की माझ्यासाठी आपल्या परमेश्वराजवळ सर्वशक्तिमान परमेश्वरामध्ये व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला जागोपाठी घेऊन आकडे देवो. Bye.
तारण व्हावे अशी तुझी इच्छा होती, म्हणून तुझ्या एका पुत्रानं उंचावरील मरणाचा स्वीकार केला. या पुस्तकातून घेतलेले वचन, सर्पदंश झालेल्या कोणी मनुष्याने त्या पितळेच्या सापाकडे पाहिले म्हणजे तो जगत असे. वाटेत लोकांचे मन कधीही झाले, ते परमेश्वराविरुद्ध आणि मोशेविरुद्ध असे बोलू लागले की तुम्ही आम्हाला इजिप्त देशातून काढून या रानात मारायला कशाला आणले? येथे तर अन्न नाही आणि पाणी नाही, आणि या हलक्या उन्हाला आम्ही कंटाळलो. तेव्हा परमेश्वराने लोकांमध्ये आधी साप पाठवले. त्यांच्या दोषाने इस्रायलमध्ये बरेच लोक मेले. हे पाहून लोक मोशेकडे येऊन म्हणाले, परमेश्वराविरुद्ध आणि तुझ्या विरुद्ध बोलण्याचे पाप आम्ही केले आहे. तेव्हा हे साप आमच्यामधून काढून टाकण्यासाठी परमेश्वराची प्रार्थना कर. तेव्हा मोशेने लोकांसाठी प्रार्थना केली. परमेश्वर मोशेला म्हणाला, आग्या सापाची प्रतिमा करून झेंड्याच्या खांबावर टांग, म्हणजे सर्वदंश झालेल्या कोणा माणसाने त्याच्याकडे पाहिले तर तो जगेल. मग मोशेने पितळेचा एक साप बनवून तो त्या खांबावर टांगवला. तेव्हा सर्वदंश झालेल्या कोणी मनुष्याने त्या पितळेच्या सापाकडे पाहिले म्हणजे तो जगत असेल. प्रभूचा शब्द. मैया
पॉलचे फिलिपिकरास पत्र यातून घेतलेले वाचन त्याने स्वतःला लीन केले, ह्यामुळे देवाने त्याला अत्युच्च केले. ख्रिस्त येशू तो देवाच्या स्वरूपाचा असूनही देवाच्या बरोबरीचे असणे हा लाभ आहे असे त्यांनी मानले नाही, तर त्यांनी स्वतःला लीन केले, म्हणजे मनुष्याच्या प्रतिरूपाचे होऊन दासाचे स्वरूप धारण केले आणि मनुष्य प्रकृतीचे असे प्रकट होऊन त्यांनी मरण आणि तेही वधस्तंभावरचे मरण स्वीकारले. एकपर्यंत आज्ञापालन करून त्याने स्वतःला लीन केले. ह्यामुळे देवाने त्याला अत्युच्च केले आणि सर्व नावापेक्षा जे श्रेष्ठ नाव ते त्याला दिले. ह्यात हेतू हा की स्वर्गात, पृथ्वीवर आणि पृथ्वीखाली प्रत्येक गुडघा येशूच्या नावाने टेकला जावा आणि देव पित्याच्या गौरवासाठी प्रत्येक जिभेने येशू ख्रिस्त हा प्रभू आहे असे कबूल करावे. प्रभूचा शब्द. येशू निघेले म्हणतात, स्वर्गातून उतरलेले आणि स्वर्गात असलेला तो मनुष्याच्या पुत्राला त्याच्यापासून कोणीही स्वर्गात करून गेला नाही. जसा मनुष्याने अरण्यात सर्व उंच केला होता, तसेच मनुष्याच्या पुत्रालाही उंच केले पाहिजे. यासाठी जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याच्या काही सर्वकाही जीवन प्राप्त होते. देवाने जगावर एवढी मोठी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्राला अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्या सर्वांना सर्वकाही जीवन प्राप्त होऊ नये. देवाने आपल्या पुत्राला जगाचा न्याय निवड करण्यासाठी नव्हे, तर त्याच्याद्वारे जगाचे कारण होण्यासाठी पाठवले. प्रभूचे शुभवर्तमान. हे कृपापूर्णस मरिये, प्रभू तुझ्याबरोबर शब्द ह्या दिवसाची मरिया मातेला उद्देश. माझ्या प्रिय बंधुभगिनी, आज आपण सर्वजण मोठ्या आनंदानं उल्हासानं आपल्या आश्रयाची गणगणी मातेचा सोहळा साजरा करण्यासाठी, आपला वार्षिक सोहळा देवळाचा साजरा करण्यासाठी एकत्र जमलेलो आहोत. वातावरण खूप प्रसन्न बनलेलं आहे. सगळीकडे हा रंगाई सुगंध दरवळत आहे. आमच्या अंतःकरणाच्या आनंदाच्या लहरी मुखावाटे बाहेर पडत आहे. वर्णूया वर्णूया कृपेशा मातेला, वर्णूया वर्णूया कृपेशा मातेला. आमचं मन नाचत आहे, आमचं मन गात आहे.
आज आमच्या वेलंकणी मातीचा सण आहे. सण आमच्या माऊलीचा, सण आमच्या आईचा. आज आमच्या भावना आनंदानं भरून आलेल्या आहेत. पण त्या भावनेला जर विचारांची, जर या भावनेला आपल्या चिंतनाची जर जोड नसेल तर हे सगळं घडत नाही. तिसऱ्या जमलेल्या माझ्या अनुभवानं देवदूत मर्या मातेसमोर उभा राहिला. मर्या मातेला सांगितलंय, कृपा पूर्ण असते प्रभू तुझ्याबरोबर असो. मर्याच्या जीवनातला यापेक्षा आणखी मोठा आनंद कोणता असणार की तिच्याबरोबर परमेश्वर बुद्ध आहे. परंतु त्यानं ती भारावून गेली नाही, गर्भानं भुगी गेली नाही. ज्यावेळेला मनुष्य भावनेच्या आनंदात त्यावेळेला तो रथात जातो. हे महिला आपल्याला त्यामध्ये शिकवत आहे. एक गुरु आपल्या शिष्याला शिकवत होता आणि त्यांना शिकवण्यासाठी त्या शिष्यासमोर एक भांडं घेतलं आणि त्यामध्ये पाणी ओतण्यास सुरुवात केली. भांडं भरलं गेलं आणि पाणी बाहेर ओतू लागलं. त्यावेळेला शिष्यानं जवळ घेऊन तो म्हणाला, बघितलं भांडं रिकामं होतं. जर भांडं कचरा त्याच्यामध्ये दगड काही घाण असतील तर भांड्यात पाणी गेलं नसतं. जर आपण अंतःकरण शुद्ध असेल, जर आपण नवनाला वागत असू तर आपल्या अंतःकरणात परमेश्वराच्या कृपेचा धरा वाहू लागेल. जेव्हा मर्या मातेची निवड केली त्यावेळेला मर्या मातेचं हृदय देखील असंच रिकामं होतं, नम्र होतं, शुद्ध होतं. म्हणून परमेश्वरानं तिची निवड केली. ती पापापासून मुक्त होती. म्हणूनच आपण निष्कलंक माता म्हणून 8 डिसेंबरला तिचा सण साजरा करतो. ती सर्वांची राणी बनली होती. म्हणूनच आपण 15 ऑगस्टला सर्व दिनाचा सण साजरा करतो. तिसरा पवित्र मर्या देवाच्या कृपेने भरली होती. याचा अर्थ काय हे आपण जाणून घेतलं पाहिजे. मर्या मातेची माता संत जॉकीम आणि आना म्हणजे कृपा. तिच्या प्रार्थनेला हे माता वयापासून आपल्या दोघांना परमेश्वराला मर्यादेने फळ दिलेलं आहे. नक्कीच त्या मातेनं आणि त्या पित्यानं नव्यानं केलं असेल. त्याच्या नवसाचं फळ म्हणजे पवित्र मर्या आहे. कृपा ही देवाची प्रत्येक मानवाला मिळालेली एक विनामूल्य भेट आहे. पवित्र मर्यादा देवाने निवडलं कारण ती नम्र होती, शुद्ध होती. देवाच्या तारणीला तिनं प्रतिसाद दिला होता. पहा, मी प्रभूची दास्य आहे, तुझ्या शब्दाप्रमाणे माझ्याकडे हो. आणि त्या शब्दाची ती एकनिष्ठ राहिली. खऱ्या कृपेचं लक्षण काय हे परमेश्वर आपल्याला मर्या मातेद्वारे शिकवत आहे की आपण देवाची इच्छेला हो म्हणलं पाहिजे. म्हणून मर्या मातेचं जीवन आपणासाठी कृपेचं चिन्ह आहे. ही नागरिकपणा गावामध्ये साधेपणानं राहिली. तिनं भेटलेल्या गाईच्या गोठ्यामध्ये उभारलेल्या गोठ्यामध्ये जगाच्या आनंदाला, जगाच्या मालकाला जन्म दिला. कानागावी लग्न सभेत त्या घरच्या पद्धतीला ती भावून गेली आणि सेवेच्या पद्धतीत तिला 3 महिने तिनं सेवा केली. दिशाकडे जमलेल्या माझ्या जर आपण बायबल शिकवलं की देवाच्या 10 निर्णयामध्ये मर्या पुरुषाची देखील उपयोग. आता वाचन आपण ऐकलं की मर्या पुरुषाची उपयोग तिनं देवाचे कारण पूर्ण करण्यासाठी परमेश्वराला पूर्णपणे सहकार्य केलं. ख्रिस्त मरण पावलेला आहे आणि मानवाच्या बळीमध्ये सगळे भयभीत झालेले शिष्य, त्या शिष्याला तिनं धैर्य दिलं. ख्रिस्त सभा जेवणाच्या शिकवली. तिनं जन्माच्या 9 दिवसाचा नवेना केला आणि पवित्र आनंदाचा सण त्यावेळी साजरा केला. मर्या देवाची एकनिष्ठ राहिली कारण मर्या कृपेनं भरलेली होती. माझ्या आपल्याला प्रत्येक क्षण आठवत असणार. 7 सप्टेंबरचा गेल्या आठवड्याचा तो क्षण कार्लो मागोती संत झाला. केवळ 15 वर्षाचं जीवन तो प्रार्थना जीवन केला. आधुनिक माध्यमातून त्याला वेबसाईटद्वारे ख्रिस्त जगाला देण्याचा प्रयत्न केला. मिसा बंगाल आणि माऊली हिच्याविषयी त्यांना खूप प्रसार केला. म्हणून ते माणसंत बनला. ज्या संत फलाला त्याच्या आयुष्य होती ते कुटुंब
देवाच्या कृपेने होतं. किती कृपा ख्रिस्ताने ठेवलेल्या माझ्या आपले आपण चिंतन करायचं आहे. खरंच आपण आज कृपेनं भरलेलो आहोत का? आपल्याला ही कृपा का मिळत नाही? आपण खरंच पवित्र मर्यादेचं अनुकरण करतो का? आपल्याला देवाची कृपा प्रत्येकाला होती आहे, परंतु त्यासाठी आपल्याला वेळ नाही आहे. त्यासाठी आपण त्याग करायला तयार नाही, त्यासाठी आपण कष्ट करायला तयार नाही आहे. आपण देवाचा नमना करतो, नवनिवास आपण दिसा देतो, आपण देवाच्या आवाजाने झेंडा फडकवतो, पण आपल्याला खरंच कृपा मिळाली का यावर आपण चिंतन करायला हवं. आपण जे काही चांगलं करणार प्रिय बंधूंनो, ते आपल्याला करणार परमेश्वराच्या कृपेचा धारा वाहू करणार हे मर्यादा आज आपल्याला शिकवत आहे. खुश रोगाला स्वच्छ करायला, खुश रोगाला पाहणे देखील मनुष्य भयभीत व्हायचा. आणि त्याच खुश रोगाच्या जन्मामध्ये जर म्हणून तिला कलकत्तेला तिला पेशी दिसतो. हे कसं काय? किड्या मुंग्यासाठी जीवनचक्राच्या माणसाला तिला राजासारखं म्हणतात असं इथे जीवन दिलं. ही कृपा तिला मिळाली होती, कारण संत म्हणून तिला कलकत्ता सतत साखरामिठासोबत बसून असेल, सतत रोजीची प्रार्थना करायची. तिच्या कमरेला रोजीची माळ बांधलेली आहे, ती रोजीची माळ सतत घेऊन ती प्रार्थना करायची. तब्येती निसा ऐकून ती ख्रिस्त ती इतरांना देऊ शकली. म्हणूनच आज जगभर मिशनरी ऑफ चॅरिटीचा कृपेचा धारा वाहत आहे. जगात ही सेवा होत आहे. ख्रिस्ताकडे जमलेल्या माझ्या आपले बरोबर सध्या मी तलातरी आगरगाव या ठिकाणी कार्य करत आहे. गेल्या 3 महिन्याचा अनुभव जे काही गोष्टी आपल्याबद्दल बोलणं साक्ष देणं ही माझी जबाबदारी आहे. रोजच्या प्रार्थना किती केवळ 15 ते 20 मिनिटाचा वेळ लागतो. ज्या कुटुंबाला भेटी दिल्या त्या ठिकाणी मी बघितलं की त्या घरामध्ये रोजची प्रार्थना आहे. माऊलीची प्रार्थना सतत त्या ठिकाणी सुरू आहे. एक मनुष्य देवळामध्ये येत आहे. साधारण 5 किलोमीटर लांब धामणगाव एक आहे. धामणगाव देवळामध्ये रोजची विसाम करत आहोत. तो सायकलवरून रोज 15 ते 20 मिनिटांची विसाम घेण्यासाठी त्या ठिकाणी येत आहे. कारण लोक प्रार्थनेसाठी, लोक मिसेससाठी भुकेले आहेत. त्यामध्ये त्यांच्या जीवनामध्ये कृपेचा धारा वाहत आहे. त्या गरिबीमध्ये देखील त्यांच्या चेहऱ्यावर आपल्याला हसू दिसत आहे. का? कारण त्यांच्या अंतकरणात आहे ते बाहेर पडतात. ख्रिस्ताकडे जमलेल्या माझ्या आपले बंधूंनो, त्या जुलै महिन्यामध्ये पाड्यामध्ये भेट देत होतो. आणि अशा वेळेला एका कुटुंबाला भेट देत असताना कळून चुकलं की त्या घरामध्ये एक तरुण मुलगा आजारी आहे आणि तो कॅन्सर आजारी आहे. परंतु त्याच्याकडे औषध उपचारासाठी पैसे नाही आहेत. आम्ही फारच प्रार्थना करत होतो आणि एके दिवशी एक व्यक्ती आली आणि आम्ही त्यांना 25,000 चेक त्या कुटुंबाला दिला. त्या व्यक्तीच्या आधारे ही कृपा त्या अनाथ व्यक्तीला मिळाली होती. नक्कीच त्याच्या प्रार्थनेचं कृपेचं फळ त्याला ते मिळालेलं असेल हे त्यांना अनामिक रुपया त्या माणसाला दिलं. माझ्या आपले बरोबर आजही संत होत आहे. प्रेमळूला आजही माझं शिष्य होत आहे. म्हणजे देवाच्या कृपेचा जरा आजही वाहत आहे. आज आपण आपल्या होळी किंवा सण साजरा करतो. कारण आज 14 तारीख आहे. ख्रिस्त धर्मामध्ये रविवारच्या दिवशी असं सण कोणता साजरा होत नाही, परंतु आज त्या ठिकाणी उत्साहाचा सण आहे म्हणून तो सण साजरा होत आहे. सर्व भाविकांना निर्माणच्या आपण प्रार्थना करूया की फारच शिस्त भाविक तिथे आहेत त्या लोकांना आजचा सणाचा आनंद घेता यावा. त्यांच्यासाठी प्रार्थनाची शुभेच्छा. निर्माण हे आपलं अगोदरचं पहिलं चर्च. निर्माणपासून आपण जवळजवळ 26 वर्ष आपली रंगेरी मातेचं नवीन शर्ट झालेला आहे. म्हणजे 26 वर्ष या ठिकाणी निसा विधान साजरा होत आहे. 26 वर्ष झाली आपण कॅथोलिक प्रार्थना लिहिण्या माध्यमातून ध्यान साधना करत आहोत. वेलंकरीला माऊलीला वाहिलेले हे देव आहे. ते नाव वेलंकरी माता या ठिकाणी का दिलं गेलं आहे? कारण आपण माऊलीसारखे बनावे म्हणून, माऊलीसारखे नम्र मनाचे बनावे म्हणून की ज्यामध्ये आपल्या अंतकरणात देखील कृपेचा धारा वाहू लागेल. आपल्या कुटुंबात समाजात त्याद्वारे देवाची कृपा येईल आणि ह्यासाठी ते नाव दिलं आहे. आज आपण मानसिक सोहळा सादर करत असताना त्याच वेळेला मातेकडे याचना करूया, विनंती करूया. कारण तीच आपली मध्यस्थी आहे, तीच माऊली आपली सावली आहे.
त्या माऊलीकडे विनंती करूया की प्रभूकडे आम्हाला कृपा माग. आम्ही आपणा सर्वांना सणाच्या शुभेच्छा. मे गॉड ब्लेस यू ऑल. शक्तीस प्रगती करण्यासाठी अभ्यासा प्रेषित श्रद्धा प्रकट सर्व अनुभूती यांच्या समन्वयाचा सर्वसमता आणि त्याच्या विशिष्ट आपला आमच्यावर मी विश्वास ठेवतो. तो पवित्र आत्म्याच्या तुम्हाला वेळेपासून तो दुसऱ्या दिवशी आणि तो परमेश्वर पवित्र आत्मा पवित्र पापांची क्षमा याचे पुनरुत्थान आणि सर्व कार्य जीवन यावर माझा विश्वास आहे. आमेन. आपण आपल्या विनंत्या प्रभुचरणाची घेऊया. आपला प्रतिसाद असेल ऐक प्रार्थना प्रभुदेवा. ऐक प्रार्थना प्रभुदेवा. आपले पोप लिओ, बिशप थॉमस, धर्मगुरु, धर्मभगिनी व व्रतस्थ यांना प्रभूचा आशीर्वाद व माता मरीची मध्यस्थी लाभावी म्हणून आपण प्रार्थना करूया. 2001 पासून ते 2025 पर्यंत 10 धर्मगुरूंनी आपल्या पॅरिशमध्ये देवाचे कार्य केले आहे. 2 धर्मगुरू देवाघरी गेले आहेत. त्यांना चिरशांती लाभावी. शिवाय जे धर्मगुरू अद्यापपर्यंत कार्य करत आहेत त्यांना चांगले आरोग्य लाभावे म्हणून आपण प्रार्थना करूया. आज जगभर क्रूसाचा विजय उत्सव साजरा करीत आहे. क्रूस हे विजयाचे प्रतीक आहे. ख्रिस्ताने क्रूसावर मरण स्वीकारून दुःखावर विजय मिळवला. आपल्या दैनंदिन जीवनात अनेक संकटांना, दुःखांना व अडीअडचणींच्या प्रसंगांना सामोरे जाण्यासाठी पवित्र क्रूसाकडून आपल्याला सामर्थ्य मिळावे म्हणून आपण प्रार्थना करूया. आपल्या धर्मग्रामातील सर्वांवर, विशेष करून जे आजारी आहेत त्यांना आरोग्य मिळावे, घरामध्ये सुख शांती नांदावी म्हणून आपण प्रार्थना करूया. थोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक हेतूंसाठी प्रार्थना करूया. हे सगळे विद्यार्थी आज आमच्या धर्मग्रामाचा वार्षिक सोहळा साजरा करीत असताना आम्ही आमच्या विनंत्या तुझ्या चरणाची ठेवलेल्या आहेत. आमच्या साथी गावावर आणलेल्या सगळ्या भाविकावर तुझा आशीर्वाद करा. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभूशी सैन्याद्वारे करतो. प्रभु
परमेश्वर पिता मान्य म्हणून प्रार्थना करा। प्रभूच्या नावाचे उद्धार प्रकट व्हावे, आमच्या आणि त्याच्या पवित्र शिष्यपैकी कल्याण व्हावे, म्हणून तुमच्या आज्ञाने केलेल्या विधानाचा प्रभू स्वीकार करो। हे प्रभू, जगाला पापापासून मुक्त करण्यासाठी एकदा क्रूसावर केलेले समर्पण आता आम्हाला सर्व पापापासून शुद्ध कर। ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताच्या द्वारे करतो। प्रभू तुम्हाबरोबर असो। आमीन। तुमच्या अंतर्यामी आम्ही तिला प्रिय आहे। परमेश्वराच्या मान्य हे प्रभू, पवित्रतेच्या सर्वसंबंध शाश्वत परमेश्वर, आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे आम्ही जे नित्य आणि सर्वत्र आपण योग्य व तारणदायक आहे ते आमचं कर्तव्य आहे। क्रूसाच्या लाकडाद्वारे मनुष्याचा तारणावा अशी तुम्ही योजना आखलीस। मनुष्याच्या पराजयाचं झाड त्याच्या तारणाचं झाड बनलं। मानवाला गमावलेलं जीवन ख्रिस्ताद्वारे त्याला परत मिळवून देण्यात आलं। म्हणून स्वर्गीय दरबाराची योजनाबरोबर आम्ही निरंतर गुणगान करतो। हे प्रभू, तू खरोखर पवित्र आहेस। सर्व पवित्रता तू गमाव। ही दानं आमच्यासाठी आमच्या प्रभू ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त व्हावे, म्हणून तू त्यांच्यावर दरवर्षाप्रमाणे तुझा पवित्र आत्मा पाठव। जेव्हा प्रभू ख्रिस्ताचा विश्वासघात करण्यात आला आणि तो स्वेच्छेने तो उगाला सामोरे गेला, तेव्हा त्यांना
आपण प्रार्थना करूया. हे प्रभू येशू ख्रिस्त तू जीवनाची पवित्र भाकर आहे. क्रूसाच्या लागाला मुक्त केलेल्या लोकांना तुझ्या नियंत्रणाचा वैभव निवडून दे. तू सर्व काळ जिवंत राहतोस, स्वराज्य करतोस. माझ्याकडे वार्षिक सोहळा साजरा करत आहोत. माऊलीची सावली आपल्या साथी गावावर आलेल्या सर्व भाविकांनी एक आपल्यासाठी प्रार्थना शुभेच्छा, सगळ्यांना सणाच्या शुभेच्छा. हॅपी फिस्ट. 4 वर्ष कार्य करत असताना खूप काही सहकार्य आपल्या सर्वांचं मला अभिनंदन शिष्टांत मला लाभलेलं म्हणून खूप चांगलं कार्य केलेलं आहे. त्याचीच आठवणी घेऊन त्या सगळ्या आठवणी घेऊन मी तलाठी विषयाकडे कार्य करत आहे. खूप आनंदानं कार्य करण्याची तिथे मला उत्साह त्याबद्दल माऊलीमध्ये मिळालेला आहे. त्यामुळे माऊलीला आपण सर्वांना धन्यवाद. तुम्ही कधी या तलाठी कांगणगाव या ठिकाणी आपलं सर्वांचं स्वागत आहे. 3 देवळं आहेत. एकूण 4 देवळं पहारीचं देव रॉबर्ट आणि थॉमस पाहत आहे, पण कांगणगाव त्याच्या आखाड्यात 3 देवळं आहेत आणि 3 देवळाला नद्या आहेत. म्हणजे पर्यटन स्थळासारखं ठिकाण आहे. तिथे शाळा आणि कॉलेज देखील आहे. आपल्याला तिथे देखील कार्य केलेलं आहे. तर आपण सर्वांना त्यासाठी आमंत्रण आहे. पुन्हा एकदा सगळ्यांना सणाच्या शुभेच्छा. विशेषतः मला आज सणाचा मानकरी म्हणून त्या मिसाळ बोलण्यासाठी माझा जो आमच्या फॅनिशी माझा आपले शिष्ट आणि आपण सर्वांनी मला बोलवलं त्याबद्दल आपण सर्वांना धन्यवाद. माऊलीची सावली आपल्यावर ही आपल्यासाठी प्रार्थना. आता आपली मान तरी खाली वाकूया आणि देवाच्या आशीर्वादासाठी प्रार्थना करा. आपलं उत्तर असेल आमीन. धन्य कुमारी मरेपासून जन्मलेल्या परमेश्वराच्या पुत्रांना मानवतेचा उद्धार केला. आपल्या कृपाकरांना तो तुम्हाला परिपूर्ण करो. मरियेद्वारे तुम्हाला जीवनदाता प्राप्त झाला. त्याच्या प्रेमदायी कृपा छत्राचा तुम्हाला आनंदमय अनुभव येवो. तुम्ही मरेच्या सणामध्ये आनंदाने सहभागी आहात. पवित्र आत्म्याच्या आनंददायी कृपाकरांना व सार्वकालिक राज्याच्या वरदानांना तुमची हृदय भरून जावो. प्रभू तुम्हावर भरसो. शक्तिमान परमेश्वर पिता पुत्र आणि पवित्र आत्मा आपल्या सर्वांना देवाच्या शांती तुम्हाला पाठवण्यात येईल.